पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली। भारत आणि जपान सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा झाली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ताब्यात असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही माहिती समोर आली। तसंच पाक सेनेच्या माजी कमांडरनं त्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमर्ग इथं चौकशीकरता ताब्यात घेतलेल्या एका तरुणानं पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीत उडी मारली। यात त्याचा बुडून मृत्यू झाला। हा तरुण पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतात। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। काश्मीरच्या प्रत्येक ठिकाणावर कसून नजर ठेवली जाते। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षा दलांकडून लक्ष ठेवलं जात आहे। जंगलामध्येही सीसीटीव्ही बसवले गेले आहेत। काश्मीरच्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट इथं दहशतवाद्यांचं आश्रयस्थान उद्ध्वस्त करण्यात आलं। दहशतवाद्यांच्या या आश्रयस्थानामधून आयईडी आणि वायरलेस सेटसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। भारतानं बांधलेल्या बागलिहार धरणातून चिनाबचे पाणी थांबवलं गेलंय। त्यामुळे आता नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागलेली आहे। चिनाबचे पाणी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अखनूरमध्ये पहिल्यापेक्षा पाणी खूपच कमी झाल्याचं दिसून येत आहे। याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे हे स्पष्ट झालंय। पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। बैसरन भागातील मार्केट परिसरामध्ये हा व्हिडिओ समोर आला। या मार्केटपासून काही अंतरावरच दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता। हा व्हिडिओ आल्यानंतर सुमारे 1 तासानंतरचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये काही वाहनं भरधाव वेगानं जाताना दिसत आहेत तर काही पर्यटक घाबरून सैरावैरा पळत आहेत। प्रसिद्ध गायक अदनान सामी यानं एक्सवर पोस्ट करून पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याची पोलखोल केलेली आहे। अझरबैजानच्या बाकूमध्ये जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काही पाकिस्तानी मुलं मला भेटली। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूपच नशीबवान आहात। अगदी सुयोग्य वेळी तुम्ही पाकिस्तान सोडलं। आम्हालाही पाकिस्तान सोडण्याची खूप इच्छा आहे। पाक सैन्याचा आम्ही तिरस्कार करतो। त्यांनी पाकिस्तानला बर्बाद केलंय अशी पोस्ट त्यांनी केली। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय। त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आलं। पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये 30 मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आला। एलओसीवर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला। कुपवाडा, बारामुल्लासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आला तर भारतीय लष्कराकडूनही पाकला तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं। भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे। यातच आता इराणचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। इराणचे विदेश मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत। ते सुरुवातीला पाकिस्तानला जाणार आहेत, त्यानंतर ते दिल्लीत दाखल होतील। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानने त्यांचा सहभाग असल्याचं पुन्हा एकदा नाकारलंय। मात्र ब्रिटनमध्ये पाकिस्तानी हाय कमिशननं या संदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। काश्मीरचा मुद्दा वेळीच निकाली लागला पाहिजे, अन्यथा काहीतरी विपरीत होईल असं वक्तव्य ब्रिटनमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केलंय। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पाकिस्ताननं UN सुरक्षा परिषदेकडे आपत्कालीन सल्लामसलतीची मागणी केलेली आहे। याच प्रकरणी आज महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीनंतर पाकचे प्रतिनिधी निवेदन देणार आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवली आहे। कराची बंदरात ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झालेली आहे। तुर्कस्तानची ही युद्धनौका पाकसोबतच्या नौदल सरावामध्ये सहभागी होणार आहे। तुर्कस्ताननं नेहमीच पाकिस्तानला संरक्षण साहित्याकरता मदत केलेली आहे। तुर्कस्ताननं आधुनिक पाणबुड्या बनवण्याकरताही पाकिस्तानला मदत केलेली आहे। भारताकडून प्रत्युत्तराच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरून गेला। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान दररोज नवनवी तयारी करतोय। पाकिस्ताननं आपल्या देशात पिठाचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केलेली आहे। खास करून LOC जवळच्या भागात प्रदीर्घकाळ टिकणाऱ्या गव्हाचा स्टॉक करण्याचे निर्देश पाक सरकारनं दिले। दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यातील चरहोली इथं मोठी कारवाई केली। नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली। गंभीर गुन्ह्यात तो गेली 15 वर्ष फरार होता। 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसने केलेली सगळ्यात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधींनी केलं आहे। 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारलेली आहे। मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे।
अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये तर धनगर समाजाच्या प्रश्नांवर ठोस आणि निर्णायक निर्णय घेतले जावेत अशी जोरदार मागणी यशवंत सेना यांच्या वतीने करण्यात आली. 140 कोटींच्या रस्त्याच्या कामाकरता ठाकरे गटानं उपोषण केलं. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळीकतेचाही मार्ग सुखकर झालाय अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचं स्वागत केलं पाहिजे, तसंच महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं. ते मला काही संयुक्तिक वाटलेलं नाही असं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलं. विनायक राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. देश रक्षणाकरता आम्ही पंतप्रधान मोदींसोबत आहोत, मात्र पाकिस्तानच्या नावावर फसवण्याचं काम केलं तर तुमचे नाटकं राजकारण उघड केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा विनायक राऊतांनी दिला. खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यातील खडाजंगीनंतर आता कार्यकर्त्यांकडून कार्टून वॉर रंगलाय. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. भिवंडी उत्तर मंडळ अध्यक्षपदी निलेश गुरव यांची भाजपच्या ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांनी नियुक्ती केली आहे. हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम पुन्हा बाजारात दाखल झालाय. हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन भाव मिळत असल्यामुळे आंबा व्यापारी देखील समाधानी आहेत. यंदा हापूस आंब्याचा समाधानकारक फळ मिळाल्यानं यंदा बागायतदार देखील आनंदी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे मे महिन्याच्या सुट्या सुरू झाल्यानं पर्यटकांनी बहरून गेलेले आहेत. देवगड वेंगुर्ला समुद्रकिनारी पर्यटक दाखल झालेले आहेत. पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सला पसंती दिलेली आहे. परभणीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये सद्भावना यात्रा सुरू झालेली आहे. यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रीती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले. मात्र असं असतानाही मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 60% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलंय. 40% शेतकरी अद्यापही योजनेपासून वंचित आहेत. भुसावळ इथल्या औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर इथं स्थानिक बेरोजगारांनी रोजगार मिळवण्याकरता साखळी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये गावातील सगळ्या बेरोजगार तरुणांनी एकत्र येत तातडीने रोजगार द्यावा अशी मागणी केली आहे. मनमाड येवल्यासह शहरात मोकाट जनावरांची दहशत बघायला मिळते. मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झालेत. रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांवर हल्ला करणाऱ्या प्राण्यांचा पालिकेनं बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. छत्तीसगडमधील रानटी हत्तीची जोडी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी रानटी हत्तींच्या जवळच बंद झाल्यानं कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. मात्र या हत्तीच्या घुसखोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात रानगवे आढळून आलेत. पाण्याच्या शोधात रानगवे आल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. सातारा महाबळेश्वरमध्ये 3 दिवसांचा महापर्यटन उत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम घेण्यात आला. वेण्णा लेक भागात 300 ड्रोन माध्यमातून अनेक कलाकृती साकारण्यात आल्या. यामध्ये लेझर शो आणि ड्रोन शो पाहण्याकरता मोठ्या संख्येनं पर्यटकांनी वेण्णा लेक भागात हजेरी लावली होती. सोलापूर महापालिकेनं काढलेल्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधणीच्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झालेला आहे. पालिकेच्या या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पालिकेनं शुद्धीपत्रक काढावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजानं केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाकिस्तानला चोख उत्तर द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव इथल्या प्रांजल चव्हाण या 8 वर्षाच्या छोट्या चिमुरडीनं जीवधन किल्ला ते वानरलिंगी
पिनॅकल व्हॅली ते 220 फूट अंतर दोरीच्या सहाय्याने क्रॉस केलं आणि वानरलिंगी सुळक्यावर जाऊन तिरंगा फडकवला आणि पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली। दहशतवाद्यांना शिक्षा करण्याच्या मागणीचा बॅनर सुद्धा तिनं फडकवला। मालेगाव महानगरपालिकेची शहरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। या अंतर्गत या भागातील 55 अतिक्रमित घरांवर बुलडोझर फिरवून ती उद्ध्वस्त करण्यात आली, तर फसवणूक झाल्याचं अतिक्रमणधारकांनी सांगत फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। अकोल्यामध्ये रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या चेन्नई भगत की मोठी एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। ट्रेनमध्ये आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन विकसित डबे बसवण्यात आल्याने प्रवास करणं केवळ आरामदायीच नव्हे तर सुरक्षितही वाटणार आहे। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण हद्दीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महावितरणकडून कोणती आणि किती कामं करण्यात आली याची तपासणी होणार आहे। त्यामुळे आता महावितरणला चाप लागणार आहे। जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं गेलं होतं। या शाळेचे माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सहभाग घेतला। 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत गेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय, त्यामुळे अंगाची लाही होते। त्यातच सगळ्या शाळांना सुट्या असल्यानं एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढलेली आहे, तर बहुतांश प्रवासी शिवाई शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांनाच पसंती देत आहेत असं बघायला मिळत आहे। दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जाते। जवळपास 70% काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। या धरणातील कालव्यामुळे 15 गावांना फायदा होणारे ग्रामस्थ सुखावलेत। जळगावातील ग्रामीण भागातील व्यायाम शाळेकरता आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे। ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी आल्यास क्रीडा संकुलाकरता निधी उपलब्ध होणार आहे असं आश्वासन गुलाबराव पाटलांनी दिलं। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। या गावांमध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। पाण्याकरता होणारी परवड शासनाने थांबवावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे। बीडजवळ असलेल्या खजाना विहिरीचं पाणी उन्हाळ्यात सुद्धा मात्र कायम आहे। निजाम काळात बांधली गेलेली ही विहीर त्या काळी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत होती आणि ते लक्षात घेता ती बांधली गेली होती। या विहिरीचं पाणी पातळी उन्हाळा असो वा पावसाळा कायम सुरू असतं। मे महिन्यातही पाणी पातळी याची चांगली आहे। लोणावळ्यातील भूशीत धरणाच्या पायऱ्यांची दुरवस्था झालेली आहे। यामुळे लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी भूशीत धरण परिसरामध्ये पाहणी करून पायऱ्या त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, तर पावसाळ्यापूर्वी या पायऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास मावळ मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। बातमी वाशिममधून। वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पामधील पाणीसाठा तापमानामुळे मोठ्या प्रमाणात घटलाय। अनेक पाणी प्रकल्पांनी तळ गाठलाय। शेतकरी हा गाळ उपसा करून शेतात टाकत आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे। प्रकल्पातील गाळ उपसल्यानं पावसाळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साठवून भूगर्भातील पाणी पातळीही वाढणार आहे। जळगावात तापमानाच्या वाढत्या पायऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते। धरणात केवळ 31% एवढा जलसाठा शिल्लक आहे। एरंडोल तालुक्यासह सगळ्या 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आवश्यक ते नियोजन करावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पामध्ये अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यामध्ये अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत, त्यामुळे प्रकल्पांमधील पाणी पातळी आणखी खालावली आहे। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील जलसाठे हे 23% आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं। नाशिक शहराला ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होतो आहे त्या ठिकाणी खासगी आणि मनपाच्या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जाणार आहे। शहरात 15 टँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याचा 65 फेऱ्या सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे, त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्यास पाणी टंचाई निर्माण होईल। विदर्भात राज्य शासनाने मंजूर केलेले 127 सिंचन प्रकल्प असून यातील फक्त 46 सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात या माहितीचा उल्लेख केलेला आहे।
उन्हामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावर परिणाम होतोय। गेल्या महिन्यामध्ये 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं। शहरात 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय, तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढल्यात। टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यामध्ये सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये सासरच्या लोकांच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या 7 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका वकील महिलेवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आला। बोगीतील अल्पसंख्याक असलेल्या कुटुंबासोबत झालेल्या वादाचं रूपांतर जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचलं। हल्ल्यात या महिलेला गंभीर दुखापत झाली असून पालघरच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई लालबाग ब्रिजवर बीएमसीच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातामुळे ब्रिजवर वाहतूक कोंडी झाली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोला शहरात एक भीषण अपघात झाला। लग्न समारंभ आटोपून कार भरधाव वेगाने जात असताना युवकांच्या गाडीला धडकली। यामध्ये हे 2 युवक गंभीर जखमी झाले। याकरता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। युवकांची प्रकृती चिंताजनक आहे। पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल एसी शॉर्ट सर्किट झालं। आदित्य बिर्ला कॅपिटल या फायनान्स इन्शुरन्स कंपनीचं कार्यालय जळून खाक झालं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पालघरमध्ये रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या बाईकला भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण बाईक जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅसचा स्फोट झाला। यामध्ये 4 घरांचं नुकसान झालं। घरातील साहित्य जळून खाक झालं। पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात खेळताना झालेल्या वादातून एका 16 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली। खाली पडून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी हबीब शेख या 19 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्नाळा इथं खासगी बस उलटल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 35हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाचा जागीच मृत्यू झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना आहे। प्रियसीची हत्या करून तिच्या प्रियकराला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। प्रियकराचं लग्न झाल्यानं दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता। या वादातून हत्या करत त्यानं स्वतःचं आयुष्यही संपवलं। अहिल्यानगरमध्ये एका सीएनजी एसटी बसनं अचानक पेट घेतला। चालू बसमध्ये धूर येऊ लागल्यानं प्रसंगावधान राखत चालकानं प्रवाशांना वेळेतच बस बाहेर काढल्यानं मोठी हानी टळली। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव मार्गावर भीषण अपघात झाला। फिरायला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला। या प्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलेला आहे। 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे। सोन्याच्या दरात वाढ होत असताना अचानक मोठी घसरण झाली। गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात प्रतितोळे तब्बल 9,000 रुपयांची घसरण झाली। सोन्याचे दर 93,800 रुपये प्रतितोळे झालेत, तर अजून सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे। पीओपी गणेश मूर्तींवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे। रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तिकारांचं या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे। तर पेणमध्ये पीओपी बंदीनंतर आर्थिक उलाढाल कोलमडली आहे। सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीयकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरू आहे। सेबीचे चेअरमन तुहिनकांत पांडे यांनी ही माहिती दिली। त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार या सर्वांकरता एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे। भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे। आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणलं जाणार आहे। मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या तपासणीत सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यानं 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्या आहेत। मात्र त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यानं 3 मॉल्सचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडतंय। त्यामुळे आता आणखी तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या तिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली। तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंग्सचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकने खड्डे बुजवण्याकरता महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असताना सुद्धा पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्याकरता पालिका आणखी
78 कोटी खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण जो खर्च आहे तो 157 कोटींच्या घरात जातो। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवर लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे। मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यामध्ये सुरुवात करण्याचं नियोजन MMRDA ने केलेलं आहे।